तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा शहरातील मिर्झानगर परिसरात शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या तब्बल 81 विद्यार्थ्यांची पालकांची संमती न घेता अनुदानित मराठी माध्यमाच्या शाळेत कागदोपत्री नोंद करण्यात आल्याचा आरोप असून शिक्षण विभागाच्या चौकशीनंतर संबंधितांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। माझं नाव मोहम्मद अन्सार शेख अनवर आहे। माझी मुलगी मॉन्सनाइज इंग्लिश स्कूलमध्ये वर्ग ते 1 ते 4 पर्यंत शिकत होती। जेव्हा ते 5वी वर्गात गेली तेव्हा मी तिची तिथून टीसी काढली, तर त्यांनी मला इंग्रजी माध्यमाची टीसी दिली, कारण की मी माझी मुलगी इंग्रजी माध्यमामध्ये शिकायला टाकली होती। तेव्हा मी ज्याची चौकशी केली तर माझी मुलगीचा ॲडमिशन जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत आढळला, म्हणून मी त्याची तक्रार शिक्षण विभागाकडे केली की मी माझी मुलगीला मॉन्सनाइज इंग्लिश स्कूलमध्ये प्रवेश घेतला होता, तर माझी मुलगी ह्या मराठी शाळेमध्ये कसं का आढळली, म्हणून त्याने याच्यावर चौकशी केली। चौकशी केल्यानंतर तब्बल 81 विद्यार्थी इंग्रजी माध्यमाचे मराठी माध्यमामध्ये दाखवण्यात आला, म्हणून हे अनुदान लाटण्यासाठी यांचा प्रयत्न होता। म्हणून मी याची शिक्षण विभागाला विनंती केलेली आहे की याच्यावर दोन्ही शाळेवर आणि दोन्ही शाळेच्या संचालक मंडळावर मुख्याध्यापकावर गुन्हे दाखल करून या शाळेची मान्यता रद्द करून ही शाळा बंद करावी। प्राप्त माहितीनुसार मिर्झानगर येथील माउंट सनाई इंग्लिश स्कूल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा या दोन्ही शाळा एकाच ठिकाणी चालवल्या जातात। आरोपानुसार विद्यार्थ्यांकडून इंग्रजी माध्यमाचे शुल्क, गणवेश आणि पुस्तकांचे पैसे घेण्यात आले, मात्र शासनाकडून अनुदान मिळवण्यासाठी त्याच विद्यार्थ्यांची नोंद मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळेत करण्यात आली। या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर पालक मोहम्मद अन्सार यांनी शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली। त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी बुलढाण्याचे गटशिक्षणाधिकारी चेतन वाडिले यांना तातडीने चौकशीचे आदेश दिले। चौकशी दरम्यान इंग्रजी माध्यमातील 81 विद्यार्थ्यांची परस्पर मराठी माध्यमाच्या शाळेत नोंद करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच या प्रकरणासाठी दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक जबाबदार असल्याचा उल्लेख चौकशी अहवालात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या अहवालाच्या आधारे प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे संबंधित शाळांवर नियमानुसार कठोर कारवाई करण्याची शिफारस केली आहे। त्यामुळे आता संबंधित संस्थांवर कोणती प्रशासकीय अथवा कायदेशीर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान या घटनेमुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे। शासनाची दिशाभूल करून अनुदान मिळवण्याचा प्रयत्न झाला का याची सखोल चौकशी व्हावी, तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणीही पुढे येत आहे। याबाबत माउंट सनाई स्कूलच्या मुख्याध्यापिका आसमा याकूब शेख यांनी त्यांची प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल केली आहे। वसीम ने और उसके भाई ने मिलकर दोनों ने मेरे स्कूल के खिलाफ में झूठी कंप्लेन की और हमारी ये बदनामी कर रहे कि हमने शासन से पैसा खाए और शासन से अनुदान लिए और ऐसी न्यूज़ चला रहे, जबकि ये सरासर गलत है। मैं जैसे जो BAO को हमको जो भी देना था, जो भी वहाँ जो ऑफिस में उनकी रिक्वायरमेंट थी कि हम सबमिट करें, तो हमने वो वहाँ पर पूरा सबमिट कर दिया। ये सबसे बड़ा आरोप है मेरे ऊपर कि मैंने शासन का पैसा खाया, जबकि मुझे शासन से पैसा भी नहीं मिला और ना मैंने कभी उसकी मांगणी की। हा घोटाळा उजागर झाल्यानंतर आता शिक्षण विभागाच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून या प्रकरणात अंतिम कारवाई काय होते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा।